बाबा न्यू कोणाचा आहे? अंकलचा आहे. अंकलचा आहे. बघितलं? ओ नो. ओके ओके. नाही 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 नाही. मुडशी मध्ये आपला विला आहे. विल्याला पोहोचलो आपण. हा अख्खा विला आपला आहे. इथं पोहोचलो आम्ही. इथं गाडी पार्क केली आणि त्याच्यानंतर ते आमचे जे केअरटेकर आहेत ते दादा आले आणि त्यांनी सांगितलं की तुमची गाडीची वाट लागून पडली, ही गाडी पंक्चर झाली. वरून एकदम प्रॉपर व्ह्यू आहे. ही आपली गाडी. हे बघा काय काय हवंय अजून. पप्पा आणि मी इथे येऊन गेलोय. पप्पा मोबाईल घ्यायला गेले. हे बघा येऊन गेले. आता आम्ही तर बसून जरा गप्पा मारू आणि एकमेव गॅलरी जिथं आपण बसून चिल करू शकतो. आम्हा दोघांना आता स्नोईने जॉईन करून घेतलंय. स्नोई तुझं नाव काय? तुझं नाव? हा. पप्पांचं नाव काय? बाबाचं नाव काय? बाबांचं काही नाही. बाबांचं नाव माहिती नाही. बाबांचं नाव शिकू. बाबांचं नाव आहे रामदास. काय? रामदास. हा परत सांग. बाबांचं नाव काय? नाही नाही रामदास. हा. बाबांचे नाव काय? हा. अंकलचे नाव काय? नाही ते मम्माचे. अंकलचे नाव काय? अंकलचे नाव? दीपक. मम्माचं नाव काय? मम्माचं पिहू. आजीच्या? आजीच्या सुनंदा. ऑलराईट येऊन गेलो आपण खाली. कारण की जास्त वेळ जर वरती थांबलो तर परत पाऊस चालू होऊन जाईल. आता तर पाऊस बंद आहे. मी छत्री सेपर साईड घेऊन आलो. जर पाऊस जर आला तर आपल्याला कव्हर करता येईल. आता आम्ही आपलं एक्स्ट्रा टायर आहे ते चेंज करून घेऊ. पंक्चर झालेलं टायर आहे. पूर्णपणे फ्लॅट झालेलं आहे. थोडी पण जाऊ शकत नाही पुढे. सो आता स्टेपनीने त्याला वरती करूयात. ते पंक्चर झालेलं टायर काढूयात आणि आपलं हे टायर फिक्स करूयात. मागच्या 15-20 मिनटापासून मी, पप्पा, ते दादा आम्ही तिघही ट्राय करतोय. स्टेपनीने वरती झालं आहे. हे नट बोल्ट वगैरे आम्ही सगळे हे करून दिलं पण हे बाहेर येत नाही आहे. हे बघा इथं लाता टाकल्यात आम्ही सगळ्यांनी जेणेकरून बाहेर यायला पाहिजे पण ते पण होत नाही. आता काय समजणं झालं ते बाहेर कसं येईल. हे काही होत नाही आहे. आमच्या सगळ्यांची वाट लागून गेली आहे. दादा, आम्ही, पप्पा, आम्ही सगळ्यांनी ट्राय केलं पण ते बाहेरच येत नाही. आणि मला ना ते डिस्क ब्रेक जोरात लागून गेला इथं. बट त्यानंतर समजेल. आता दादा आणि मी 2 व्हीलरवर चाललो आहे जरा इथं गावामध्ये. एखाद्याला घेऊन येऊ आणि तो जो कारागीर असेल तोच करेल. आम्ही जे बेसिक कारागीर होतो आम्ही सगळ्यांनी ट्राय करून घेतलं पण आता होत नाही आहे. मे बी ते खूप जाम झालं आहे. खूप दिवसापासून ते ओपन केलं नाही ना म्हणून जाम झालं आहे. म्हणून ते बाहेर निघत नाही. सो आता हे बघा दादा येतील. 2 व्हीलरवर जाऊ आपण आणि गॅरेजवाल्याला घेऊन येऊ. हा तो शार्प टर्न होता. वरती जायचा. इथंच कुठेतरी आमची गाडी पंक्चर झाली इथं. डोगेश बाय बाय. तो आता आम्ही पायी खाली चाललो आहे. जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू. जो होता अच्छे के लिए होता असं म्हणून आम्ही चाललो आहे खाली. एकदम असे टोकदार दगड आहेत ना त्याच्यामुळे आपली गाडी पंक्चर झाली. आमचे दादा इथं राहतात. वाव. त्यांचा कोंबड्या, त्यांचं ते घर आणि त्यांच्या घरासमोर असला अप्रतिम एवढा सुंदर एवढा ब्युटिफुल व्ह्यू आहे ना. एक नंबर. आणि हा तो रस्ता आणि इकडं आपला विलाकडं जायचा रस्ता. आता पाऊस पण स्टार्ट होऊन गेला हळूहळू. सो अजून आपल्याला गाडी काढून खाली जायचं आहे गावात. गावातून मॅकॅनिक येईल आणि मग सॉर्टेड होईल. हा बघा हा मेन गेट आहे. आज खूप सारे नवीन एक्सपिरियन्स येत आहेत आम्हाला. नत्थू दादा आणि मी निघालेलो होतो मॅकॅनिकला घ्यायला. गावाकडे निघालो होतो. मेन रस्त्याला पण येऊन गेलो होतो पण पप्पांचा फोन आला आता. सो दादांनी रोड साईड असिस्टंटवाली जे असतात ते आपण घेऊन ठेवलं. त्यांना कॉल केला. सो ते येत आहेत आता. सो ते आल्यावर आपली गाडी पण सुधरून जाईल आणि बाकीच्या गोष्टी पण सॉर्टेड होऊन जातील. सो आता आम्ही परत चाललो आपल्या विलाकडं. गजब एक्सपिरियन्सेस येतात आज. मजा येते. म्हणजे काय असेल आपल्या इथं सिटीमध्ये नाही भेटणार आहे सगळं बघायला. संध्याकाळचे 7 वाजून गेलेत आणि तरी पण अजून अंधार झालेला नाही. इथे बघा कसला भारी व्ह्यू आहे. गाडीची अजून पण वाट लागलेली आहे. ते येत आहेत लोक. त्यांची वाट बघत बसलो आणि आता चहा आहे. आता ऑलमोस्ट संपून गेला. मला व्हिडिओ काढायचं लक्षात नाही राहिलं. बट चहा विथ दिस व्ह्यू.
सो फार सो गुड. आईस क्लोज, बिलकुल ओपन नाही पाहिजे आईस. ओम नमः शिवाय बोलायचं. ओम नमः शिवाय कसं बोलतो? ओम बघा किती 10 वाजून 2 मिनटं झाले. जस्ट जेवण झालं आपलं. आणि जे मगाशी आपलं टायर पंक्चर झालेलं आणि ते आपल्याकडनं होत नव्हतं, तर रोड साईड असिस्टंटवाले असतात. 6 वाजेला आपण हे केलेलं, ते आत्ता आलेत बघा. ती गाडी दिसते ती त्यांची. स्वतः ते टायर सुधारायचं मीन्स पंक्चर तर निघणार नाही आहे. फक्त ते टायर काढून जे आपल्याकडे एक्स्ट्रा टायर आहे ते लावतील फक्त आणि फिटिंग करून जातील. आणि उद्या आपल्याला जाताना आपला जो पंक्चर झालेला टायर आहे त्याला रिपेअर करावा लागेल. बट इमॅजिन जर काही सिरियस सिच्युएशन झाली, म्हणजे रस्त्यावर कुठं अडकलेत, थांबलेत आणि तुम्ही 6ला फोन करतात आणि कोणीतरी 10ला येत आहे मदतला. सो तुम्ही हे जे रोड साईड असिस्टंट हे काय जो प्रकार आहे ते जर घेत असाल तर ह्या सगळ्या गोष्टी चेक करून घ्या. हे माझं सांगायचं काम होतं. लाईव्ह एक्सपिरियन्स तुमच्या समोर आहे. सो तुमच्यासोबत नको असं व्हायला. ठीक आहे. सो चला आता जाऊयात, बघूयात काय प्रॉब्लेम आहे. आमच्याकडनं तर निघालं नाही, त्यांच्याकडनं निघतं आहे का नाही ते बघू. ठोकं मारून काढला हातोडीने. दुसरा काहीच प्रॉब्लेम नव्हता ना, फक्त काढायचं होतं ना. बघा त्या आले 2 मिनटात त्यांनी काढून फिट करून डन. इथल्या जवळपास ह्याला पण खोलत नाही ते. तुम्ही पंक्चरवाल्याला जरी खोलायला लावलं असतं त्याला पण खोलणार नाही. मी तर एकदा कराडला गेलो होतो टायर काढायला. पुण्यातून आलेत ते दादा. वाह क्या बात आहे. थँक्यू दादा, थँक्यू. लिटरली त्यांनी 10 मिनटात 10 ते 15 मिनटं लावले. त्यांनी सगळं चेंज करून गाडी पण चालली गेली आणि ते दादा पण चालले गेले. आणि मगाशी मी जे बोललो की त्यांनी खूप उशीर केला, तर आय वॉज नॉट अवेअर. ती गाडी जी आणली दादा त्यांनी, आणि ते दादा जे आले होते ते पुण्याहून आले होते. बिकॉज जवळपासच्या गावात अशी सर्व्हिस कुठंच नव्हती. आणि ते बोलले की ह्या ज्या गाड्या असतात यांच्यात कुठलं तरी सिस्टम बोलतात ते देव जाणे. तर लोकल जे वेंडर्स आहेत किंवा लोकल शॉपवाले त्यांच्याकडनं पण ते ओपन झालं नसतं आणि ते त्यांच्याकडनं पण उघडलं नसतं. सो आपण बरं झालं त्यांना बोलवलं. पण तरी पण हे जे काही तुम्ही रोड साईड असिस्टन्स किंवा जे काय असेल तुम्ही घेत असाल त्या छोट्या मोठ्या गोष्टी थोड्या इन्क्वायरी करून घ्या आणि त्याच्यानंतर घ्या. ठीक आहे. पण फायनली आपली गाडी जी आहे बरी झाली आहे. पण त्याचं आम्ही स्टेपनी काढलेलं नाही आहे, बिकॉज जे आमचं दुसरं टायर होतं त्याच्यात हवा कमी आहे. सर ते जर स्टेपनी काढली असती तर चान्सेस जास्त होते की पूर्ण हवा निघून जाईल टायरमधनं. म्हणून आम्ही तशीच ठेवली. जेव्हा आपण निघू सकाळी तेव्हा स्टेपनी काढू आणि मग तसंच गुडूप 10 मिनिट में कर दिया उसने. 10 मिनिट में पप्पांनी एवढं ट्राय केलं. मी माझं बोटाला दुखापत करून घेतली ते असं करून, तरी आमच्याकडनं नाही झालं. बट ठीक आहे, आपण त्याच्यातले कारागीर नाही आहेत, आपल्याकडनं होणार पण नव्हतं ते. आता आपण जरा आराम करूयात. गुड नाईट फॉर नाव. आपण भेटूयात उद्या सकाळी. दादांनी आईस्क्रीम आणली आपल्यासाठी, ती आईस्क्रीम खाऊन घेऊ. एक मम्मासाठी, एक माझ्यासाठी. गुड नाईट. गुड नाईट दादा. भेटूयात आपण उद्या सकाळी. गुड नाईट. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे. आणि यस, सगळे उठून गेलेत. आता फक्त फ्रेश व्हायचं राहिले. त्याचा आधी सगळ्यात मोठं टेन्शन गाडीचं. आता मी इथून वरून बघतोय ना, मला भीती वाटते की दुसरे टायर पण काहीतरी, म्हणजे दुसरे टायर पण मला असे पंक्चर सारखे वाटत आहेत. कारण की इकडची टायरची हवा पण खूप कमी झाली. ते दाखवतो तुम्हाला. सगळ्यात मोठा टास्क म्हणजे आपल्या गाडीचा आहे. कारण की जर गाडी तिथपर्यंत नाही गेली पंक्चरवाल्याचा दुकानापर्यंत, मग आमचं सगळ्यांचं अवघड होऊन जाईल. मग कालचं जे पंक्चर टायर आहे ते इथं ठेवले त्या दादाने धुवून. आणि हे बघा सगळ्यात मोठं टेन्शन आता मला याचं. तुम्हाला जर दिसत असेल तर याच्यात पण हवा बघा खूप जास्त कमी झाली. याच्यात पण हवा खूप कमी झाली. याच्यात ठीकठाक आहे पण याच्यात खूप कमी झाली. असं याचा काहीतरी जुगाड करू. पण समोरचा व्ह्यू बघा, असा सकाळचा व्ह्यू आहे. वाव. आता दादा यांना व्हिडिओ काढत होता पप्पांसोबत. आणि आता दादा गेला, त्याचा व्हिडिओ संपला. यांना म्हटलं अशी उभे राहा. ॲक्च्युअलमध्ये अशी ओरिजिनल फ्रेम राहिली. सपोज आपलं असं घर आहे, एक भाऊ इकडं, एक भाऊ इकडं, एक भाऊ इथं खाली, आई बाबा इथं मस्त संध्याकाळी वॉक करतात, चहा पितात. किती असं भारी ड्रीम आहे ना. आय होप हे लवकर पूर्ण होईल. बट बघा आई बाबा किती मस्त दिसतात त्या फ्रेममध्ये. बाबांनी आता दादाला सांगितलं तर 40 वर्षात तुम्ही पहिल्यांदा अशी ट्रिप केली असं ऐकलं मी, है ना. म्हणजे बाबा आमचे जातात आईला घेऊन, आम्हाला सगळ्यांना घेऊन आमच्या मावशीच्या घरी, आमच्या गावाला किंवा खानदेशमध्ये कुठेतरी परिसरात. पण बाबांनी पहिल्यांदा असं दादाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की 40 वर्षात असं विला अँड ऑल या सगळ्या गोष्टी पहिल्या. म्हणजे बाबा असं कुठंच गेले नाहीत. काश्मीर नाही, कन्याकुमारी नाही, अशी लॉंग ट्रिप कुठंच केली नाही ना, असं आहे. सो माझे आई बाबा जास्त काही फिरलेलं नाही आहेत. संसार, पोरांची जे काही स्वप्न आहेत किंवा त्यांना लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठीच त्यांनी पूर्ण आयुष्य घालवलं आणि त्यांचा जो प्राईम टाईम आहे तो घालवला आहे. म्हणजे विचार करा 40 वर्षात ते असं विला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर केलेल्या नाही आहेत. जे फेमस लोकेशन आहेत, आता काश्मीर, कन्याकुमारी किती लोक जातात, गोवा किती लोक जातात,
माझ्या आईला मुंबईला जायचं आहे असं स्वतःहून सांगितलं की चला मला मुंबई दाखवा. सो आपले आई बाबा असे असतात म्हणजे पूर्ण आयुष्य त्यांनी त्यांच्या पोरांसाठी आणि त्यांच्या स्वप्नांसाठी देऊन दिले, लिटरली देऊन दिले. बाय बाय विला, भेटूयात लवकर. आता कुठेतरी आराम करून आमचा परत दिवस उगवलेला आहे. संध्याकाळचे वाजून गेले 7 आणि पप्पा 1 दिवसासाठी आले होते. 1 नाही 2 दिवस, 3 दिवस झाले. 2 दिवस 2. आजचा दिवस कन्सिडर नाही होणार. आपण आलो सकाळी, तो 1 दिवस, आजचा 1 दिवस, 2 दिवसात परत चालले. गावाला नको जाऊ का? इथं राहा माझ्यासोबत, माझ्यासोबत खेळ, मला स्टोरी सांग. वाजून गेले 9:15, 9:30 पप्पांची बस आहे. ऑन टाइम बस आहे. आपण ज्या बस मध्ये आता आलो, आई बाबा मी त्याच बस मध्ये, पप्पा परत चालले. गेल्यावर लवकर या फक्त, ठीक आहे. बाबांचे 2 दिवस कंप्लीट झालेले आहेत सुट्ट्यांचे. बाबा जातील, परत त्यांचं काम चालू होईल. नो सॅटर्डे नो संडे. ही बघा पप्पांची गाडी येऊन गेली. भैया 555. अरे हे बघा बाबांची गाडी येऊन गेली गप्पा मारता मारता. आणि लिटरली फक्त 3 मिनिटं लेट आहे. 3 मिनिटं पण नाही, आपण आता जस्ट पोहोचलो. 1 मिनिटं झाला आपल्याला. आणि बघा याला म्हणतात ऑन टाइम, याला म्हणतात परफेक्ट टायमिंगवर गाडी येणं. चला थांबा मी घेतो. चला येऊन गेलो आपण घरी. आणि येता येता पाऊस चालू झालेला म्हणून जरा भिजलोय मी. जाऊन चेंज करायला आणि झोपून जाईल बिकॉज खूप दमतोय. तिथं पण विलाला झोपणे झालेली. मस्त पहाटे उठून सगळं एन्जॉय केलेलं आपण, व्ह्यू अँड ऑल, आणि फॅमिली टाइम स्पेंड केलेला. आणि अजून एक गोष्ट मला जरा असं मनाला खूप अशी लागून गेली की बाबांना जेव्हा दादाने विचारलं की तुमचा पहिला एक्सपिरियन्स आहे का विला अँड या सगळ्या गोष्टींचा, जेव्हा बाबा बोलले की मी पहिल्यांदा विलाला आलो आणि हा सगळा एक्सपिरियन्स घेतला याचा आधी, कारण की आम्ही एवढ्या वर्ष बघत आलोय बाबांना. काही काम असलं गावाला जातात, आमच्या मावशीच्या गावाला जातात, त्यांच्या गावाला जातात, काही लग्न असेल तेव्हा तिथं जातात. बट असं फिरायला आजपर्यंत नाही गेलेत. कुठं गेलं तर नाशिकला पण आमची फॅमिली तिथं जातात. सो बसेच नातेवाईकांकडे आणि जवळ त्यांचा म्हणजे आमच्या आसपास जेवढे पण नातेवाईक आहेत, आमचं गाव आहे तिथंच. त्याच्या व्यतिरिक्त कुठेच फिरायला गेलो नाही. इव्हन आम्ही पूर्ण फॅमिली पण आणि आई बाबा पण, म्हणजे बघा पूर्ण त्यांनी त्यांचं आयुष्य असं मेहनत करून पोरांना वाढवण्यामध्ये चाललं गेलंय. बट ठीक आहे, हळूहळू खूप साऱ्या गोष्टी, आता विलाला जाऊन आलो, अशा छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या ट्रिप होत राहतील फॅमिली सोबत आणि स्पेशली त्यांच्यासाठी पण. सो यस, बघत राहा. आणि ह्या व्हिडिओला आपण इथंच संपूयात. भेटूयात आपण पुढच्या व्लॉग मध्ये. गुड नाईट फॉर नाव. प्लीज डू सबस्क्राईब अजून पण केलं नसेल तर, आणि लाईक करून द्या, कमेंट सोडून द्या. गुड नाईट फॉर नाव. उद्या आपण गुड मॉर्निंगला भेटू, ठीक आहे. डेअरी